बाबतीत मॅन फ्रॉम विक्रोळी आनंद लोके, चेहऱ्यावरती सातत्याने आनंद असतो. बॅटच्या माध्यमातून काय आनंद व्यक्त करतायत, किती धावा करतायत, संघाला नक्कीच या ठिकाणी विजय करून देतील आनंद लोके. या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तन्मय नक्कीच पाहायला मिळत आहेत. मॅचला नक्कीच सुरुवात करूया. आउटर लॉट मधील नामांकित दोन संघामध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघासाठी. मॅचला नक्कीच सुरुवात होतीये. करण फेस टू करण. पहिला चेंडू आणि या ठिकाणी अति घाई संकटात नाही म्हटलं जात आहे आणि 5 धावा नक्कीच पाहायला मिळतात लेग बायच्या माध्यमातून. याला म्हणतात योगा योग. करण यांनी टाकलेला अतिताई थ्रो आणि जातोय सीमा रेषा पार. 5 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळतात. थोडेसे खजील असतील करण गोलंदाज. टाकलेला थ्रो अतिरिक्त धावा नक्की 4 मिळाल्यात. मारला फटका आणि या ठिकाणी आनंद लोके बाद होत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वतःवरती आनंद लोके याने मारलेला फटका सुरेख होता परंतु नक्कीच घेतलेला कॅच सुरेख पडला मिळाला. ताजुद्दीन यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिल्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर हिनोय कुमार. पुन्हा एकदा करण सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक. टाकलेला चेंडू उसळी घेतलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक स्ट्राईक नक्कीच रोटेट केला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला येत आहेत करण पाटील ज्यांच्या नावामध्ये रन आहे असा करण. पहिलं षटक मार्गस्थ असताना काय चेंडू कापलाय. पंच नक्की दंडित करतायत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दुसरा वाईट. पहिला चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. 2 अमांतर चेंडू. तीन चेंडू आणि 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. मारला फटका सुरेख आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मनीष यांच्या माध्यमातून परंतु चौकार काही अडवू शकले नाहीये. काय स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धावसंख्या नक्कीच धावली आहे. 12 धावा. लॉस ऑफ 1 विकेटच्या मोबदल्यात.
सुरेख बॅटिंग करण पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. नक्कीच पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये काय शॉट खेळलाय बंदुकी. 2 चौकार नक्कीच आलेत करण यांच्या बॅटमधनं. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. सुसंधी होती. षटक क्रमांक पहिलं नक्कीच महागडी या ठिकाणी पाहायला मिळते करण यांचं. साईडला नाही तर खुर्च्यांवरती बसा. पाठी मांडण्यावर त्यांना मॅच दिसली पाहिजे याची खबरदारी नक्कीच घ्यायची आहे. सदाबहार स्माईल आनंद. दिलेल्या खुर्च्यावरती विस्थापित व्हा. सॅम्युअल घे ना बसून. पाठी मॅच नाही दिसत. खुर्च्या दिल्या तुम्हाला. नक्कीच दुसऱ्या षटकासाठी पर्याय निवडला जातोय. टीम मीटिंग केली जातीये. नवीन गोलंदाज ताजुद्दीन. ताजू नावाने ओळखला जातो. शुभम लोखंडे क्षेत्रव्यूह रचनेमध्ये बदल नक्कीच करतायत. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहेत करण पाटील. बोर्डवरती धावा दिसत आहेत. 17 धावा. एक गडी बाद झालाय आनंद लोके यांच्या माध्यमातून. व्यासपीठावर नक्कीच श्री व सौ अमनजी विधाते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कला दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध असणारे त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. श्री व सौ अमन विधाते. काय चेंडू टाकलाय. नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. पंचांच्या समांतर चेंडू अवांतर.
मारले फटका लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि काय स्ट्रोक खेळलाय. गुड बॅटिंग. पाली विधाते सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच त्यांच्या दिग्दर्शना माध्यम .2025 पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. ताजुद्दीन तयार. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईकला पुन्हा एकदा हिनोय कुमार. टाकलेला चेंडू आणि तू पकडतो का मी पकडतो. कुणाल यांच्या दोन खेळाडू लहान मुलांना विनंती, थोडंसं लाल शर्ट थोडंसं मागे या पडद्यावरती. ती निदान रेषा मागे या, थोडंसं मागे या बॅरिकेड सोडणं. हात काढायचे आहेत. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्या. थोडंसं मागे राहा. नक्कीच धावसंख्या झाली ती 2828. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॉलर तयार. मारला फटका सुरेख होता आणि घोषांकी क्षेत्र. एक धाव नक्कीच मिळेल. काय दोन्ही बॅटिंग करतायत बॅटर करण पाटील आणि नक्कीच हिनोय कुमार. 29-29 लॉस ऑफ 1 विकेट्स. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुरेख सुरेख कॉल दिला जातोय. एका धावेने धावसंख्या नक्कीच आगेकूच करती आहे. 30 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. फुलटॉस चेंडू नक्कीच का शुभम लोखंडे यांच्याकडनं 4 धावा नक्कीच वाचवल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 31 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या अंतर्गत मिळाल्या होत्या 17. दुसरं षटक सुद्धा महागडं आणि अत्यंत चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर नक्कीच करतायत. दरम्यानच्या काळात व्यासपीठावर नक्कीच आमंत्रित झालेले आमचे प्रमुख अतिथी माननीय अमनजी विधाते तसेच त्यांच्या सौभाग्यवती दीपाली ताई विधाते. नक्कीच कला दिग्दर्शक पॉइंट ब्लॅक माध्यमातून आणि छावा चित्रपटामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे आगळं वेगळं व्यक्तिमत्व शिवसौ विधाते यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या माध्यमातून छावा चषक 2025 अंतर्गत या ठिकाणी नक्कीच आयोजिका सौ मोनिकाताई फर्नांडिस आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच तिसरा गोलंदाज कोड पर्यायी अष्टपैलू व्यक्तिमत्व शुभम लोखंडे. फ्लेक्झिबल बॉडी आहे नक्कीच शुभम लोखंडे यांची. व्यक्तिमत्व तसंच आहे. 360 कोणामध्ये गोलंदाजी करू शकतात. काटक शरीरयष्टी असल्यामुळे आणि टी शर्टवरती सुद्धा 360 लिहिलं आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक शुभम लोखंडे.
वैविध्यपूर्ण 6 चेंडू टाकण्याची कमा ज्याच्या हातामध्ये आहे तो शुभम. मारला फटका पॉइंटच्या दिशेने जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतात त्या 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार मिळाला होता. काय बॅटिंग करतोय करण पाटील. धावसंख्या नक्कीच वाढतीये. पुन्हा एकदा कॉल दिला जातो. एक धाव. स्ट्राईक रोटेट नक्कीच केला जातोय. जास्तीत जास्त स्ट्राईक करण पाटीलकडे राहील याची खबरदारी विनय कुमार नक्कीच घेतोय. हाय स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळतीये. पंच नक्कीच दाखवतात. बॅटची एज घेतली जाते. एक धाव पाहायला मिळेल. 30 षटक प्रगतीपथावर आहे नक्कीच. लेगसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि करण यांच्याकडनं मिस फिल्डिंग होती आणि एक धाव नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 39 लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेच असेल. पुढील 4 षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले चॉईस असू शकतो. टीम मीटिंग नक्कीच केली जाते. कर्णधार अजित. गोलंदाज म्हणून पर्याय कोणाला निवडायचा. नक्कीच गोलंदाज आहे मनीष. जर्सी नंबर 3. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक. चला नेक्स्ट टीमच्या दोन्ही संघाला विनंती राहील. साई सिद्धी अंधेरे विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. आपण आलेला असाल. मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जाईल. विलंब लावायचा नाहीये. सातत्याने मॅच सुरू राहिली पाहिजे. कर्णधारांना विनंती टीम मीटिंग करूनच या. टॉस झाल्या निर्णय नक्कीच कळवायचा आहे. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. या मॅचच्या मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल नक्कीच व्यासपीठावर केला जाईल. तयारीत राहायचंय दोन्ही संघांनी आणि नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय. 4थं षटक. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं आपण पाहतोय. उर्वरित 4 षटकांमधील चॉईस बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि हे षटक नक्कीच पॉवर प्ले म्हणून या ठिकाणी घोषित केलं गेलंय. सुसंधी असते. क्षेत्रव्यूह रचनेमध्ये थोडासा बदल नक्कीच केला जातो. थोडासा काही जास्तच, कारण बॅटरने ही पर्वणी असते. धावसंख्या अत्यंत सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. 39 लॉस ऑफ 1 विकेट्स. बॉलर तयार. नो बॉल घोषित केला गेलाय. तुषार यांच्याकडनं चेंडू अडवला गेला आणि रिव्ह्यू घेतलाय नोचा. चला अमित, रिव्ह्यू बघायचा आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो आहे का? बाकीच्या कोणी आतमध्ये जाऊ नका. संघातील कोणी खेळाडू जाणार नाही. फक्त आयोजक कमिटीमधील एकच माणूस. आनंद लोके तर अजिबात नाही. व्यासपीठावर नक्कीच आपण पाहतोय अष्टपैलू व्यक्तिमत्व अमनजी विधाते, दीपालीताई विधाते, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक आणि पॉइंट ब्लॅकच्या माध्यमातून कार्यरत असणारा आणि नक्कीच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या माध्यमातून सौ मोनिकाताई फर्नांडिस यांचा छावा चषक 2025चं आयोजन आपण नक्कीच पाहतोय. व्यासपीठावर आपण आमंत्रित आहात. आपलं या ठिकाणी नक्कीच हार्दिक स्वागत आहे.
आणि पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं फिल्डिंग रिव्ह्यू होता आणि नो बॉल या ठिकाणी नक्कीच ग्राह्य धरला जातोय. पुढील रिव्ह्यू आपल्याला घेता येणार नाही याची खबरदारी नक्कीच घ्या. एकच रिव्ह्यू होता. बोथ अदर टीम्स पुन्हा एकदा मनीष तयार. स्टेप वाढून खेळायचा प्रयत्न. अजित यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. गुड फिल्डिंग. तद्वर निघते ती एक धाव. मारले फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. काय बॅटिंग एफर्ट्स दिलेत. काय बॅटिंग एफर्ट्स दिलेत. खेळीला फटका त्याच ठिकाणी तुषार यांच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. 4-6-46 हायएस्ट स्कोर कालच्या आणि आजच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 46 धावा. पुन्हा एकदा हिनाय कुमार यांच्या बॅटमधनं तुषार यांच्याकडनं सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळतीये. 4-7-47 आणि आत्मघाती फटका करण पाटील साठी जरी बाद झाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग एफर्ट्स दिलेत. गुड बॅटिंग. चौदा चेंडू मध्ये 31 धावा कुठल्यात करण पाटील यांनी. नवीन बॅटर रोहन. नक्कीच पहिल्यांदा पंचांच्या हात समांतर चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडू आतमध्ये ग्राउंडमध्ये राहिला तर धावून धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपुष्टात आणि धावा होत आहेत त्या 4-9-49. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा आणि निर्णायक 6 चेंडू. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय शुभम लोखंडे. स्ट्राईकवर आहे ते रोहन साळुंके. नॉन स्ट्राईकला हिनाय कुमार. काय चेंडू. जोरदार प्रहार होता परंतु या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. प्रथमेश उर्फ पत्तू म्हणून संबोधले जातात. उर्वरित 5 चेंडू पाहूया प्रथमेश काय करतायत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि चुकीचा कॉल. रावली आहे.
वीरा वीरा नवीन बॅटर वीरा. नक्कीच 4 गडीचं बाद होत आहेत. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे. काय चेंडू टाकलाय शुभम यांचं, कौतुक नक्कीच करावं लागेल. नवीन बॅटर सॅम्युअल कोम्बिन, मॅन फ्रॉम विक्रोळी. शुभम लोखंडे यांचं कौतुक करावं. कमबॅक केलाय, धावसंख्येला खीळ लावून ठेवली आहे. 5 गडी बाद झालेत. 49-49. या षटकातील अजूनही निर्णायक 3 चेंडू. नक्कीच पंचांचे हात समांतर शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये दाखवत आहेत मिलिंद पाचरणे सर. व्हाईट बॉल. कुणाल यांचा कौतुक करावं लागेल आणि अचूक थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू सुटलाय. अति घाई संकटात नाही, एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. अर्धशतक बोर्डवर पाहायला मिळाला. 5 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. 51 सॉरी, यूट्यूबच्या माध्यमातून थोडंसं लेट येते. पुन्हा एकदा एक धाव 22च्या माध्यमातून लेग 22. 5-52. इनिंगचा शेवटचा आणि निर्णायक चेंडू पाहूया. या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय का. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. 5-3-53. मारलेला फटका नक्कीच कुणाल यांच्या माध्यमातून अडवला जातोय. बोर्डवरती धावा बघायला मिळत आहेत. 54 धावा जिंकायला हव्यात त्या 55 धावांचं लक्ष. नक्कीच नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक अंधेरी, साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. संघनायक नाणेफेक करण्यासाठी स्टेजवर लवकरात लवकर यायचं आहे. टीम मीटिंग करूनच या, विलंब लावायचा नाहीये. साई अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. गाणी असती तर नक्कीच वाजवायचे आहेत. बरं येईल, जरा प्रेक्षक सुद्धा खुश होतील. आज महिला जागतिक दिन आहे. नाचता नाचता क्रिकेटचा आस्वाद घ्यायला धमाल वाटेल. आमचे जोगेश्वरीचे
जिंकायला हव्यात त्या नक्कीच 30 चेंडूमध्ये 55 धावा. स्ट्राईकला आहेत ते कुणाल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते शुभम लोखंडे आणि पहिलं षटक नक्कीच घेऊन येतोय सॅम्युअल कॉम्बिन. स्टेजच्या समोर जे क्रीडा रसिक उभे आहेत, मान्यवरांना मॅच दिसली पाहिजे याची खबरदारी नक्कीच घ्यायची आहे. डगआउट्समध्ये नक्कीच खेळाडूंसाठी खुर्च्या ठेवल्या आहेत. येणाऱ्या 9 मार्च म्हणजे उद्या 19वा वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून छावा चषक 2025 पहिलं षटक नक्कीच घेऊन येत आहेत सॅम्युअल कोम्बिन. स्ट्राईकला आहेत कुणाल. पहिला चेंडू मोठा प्रहार आणि का मला या संघाचा अष्टपैलू क्षेत्ररक्षक म्हटलं जातं तो सिनॉय. 4 धावा नक्कीच वाचवल्यात. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. गुड फिल्डिंग. पहिले षटक नक्कीच पॉवर प्लेचं. उर्वरित 4 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं चॉईस नक्कीच असू शकतं. 5 षटकांमध्ये एकंदर 2 पॉवर प्लेची षटकं नक्कीच पाहायला मिळतील. संघाचं खातं नक्कीच उघडलं जात आहे. स्ट्राईकला ते शुभम लोखंडे. पडद्यावरचे हात काढायचे. लहान मुलांना थोडं मागे राहा, अजून मागे राहा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये सेम ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मारला फटका आणि काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. वीरा यांच्या माध्यमातून 4 धावा नक्कीच वाचल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रत्येक यांच्या कौतुक नक्कीच करावं लागेल. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. मॅन फ्रॉम आंबोली सुरेख क्षेत्ररक्षण आणि या पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या नक्की झाली आहे 2 धावा. प्रत्येक यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. करण पाटील सांगतायत एक बॉल पकड के. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. मारला फटका सुरेख. काय नजाकत आहे, कल्पकता आहे. नजर लागेल असा शॉट. 4 धावा. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते आणि धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6 धावा. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सागर. परंतु सागरी नावाने सुप्रसिद्ध असलेला अष्टपैलू खेळाडू.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक सागरी. स्टेप वाढून खेळायचा प्रयत्न. नक्की स्ट्राईक रोटेट केला जातोय. शुभम विचार करतायत कुणाल यांच्या बॅटला नक्की चौकार लगावलाय. प्रत्येक षटकागणिक 2-2 चौकार जर आले तर शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अमनजी विधाते आणि दीपालीताई विधाते यांचं या ठिकाणी शुभ आगमन. कला दिग्दर्शक आहेत पॉइंट ब्लॅकच्या माध्यमातून सातत्याने ही संस्था कार्यरत असते. मारलं फटका. रोहन साळुंके यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव काही वाचू शकले नाहीयेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नो बॉल घोषित केला जातोय. घोषांकी क्षेत्रातील एक धाव फक्त मिळेल. प्लस धावा नाही आहेत. धावसंख्या झाली ती 9 धावा. मारलं फटका. नक्कीच एक धाव पाहायला मिळतीये. हिनाय कुमार यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी आपण पाहतोय अमनजी विधाते आणि दीपालीताई विधाते नक्कीच कला दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध असणारे पॉइंट ब्लॅकच्या माध्यमातून त्यांची संस्था चालते. पुन्हा एकदा या ठिकाणी पंच दंडित करतायत. नो बॉल. अतिरिक्त ध्यान चेंडू टाकीस टाकावं लागेल. धावसंख्या झाली ती 11 धावा. चला साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर माझगाव. विलंब लावायचा नाहीये. मधल्या इनिंगमध्ये टॉस करायचा होता. थोडीशी आपण घाई करायची आहे. नक्कीच दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. युवा साई प्रतिष्ठानचे नितीनजी कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मारलं फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कुठलाही कॉल नाही आणि या ठिकाणी नक्कीच मैला धक्का बसतोय कुणाल यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळते आहे. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. नंतर धावसंख्या झाली ती 16. उर्वरित 18 चेंडू. चला बोथ ऑफ द टीम्स साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. चला नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचं. कर्णधार टीम मीटिंग करूनच या. टॉस झाल्याचा निर्णय लगेच कळवायचा आहे. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू
39 धावा. नक्कीच सदाबहार स्माईल असणारे आनंद लोके वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. मॅन फ्रॉम विक्रोळी. साई सिद्धी अंधेरी, यंग पॅकर्स माझगाव. बोथ ऑफ द टीम्स कॅप्टन्स प्लीज हरी अप. स्टेजवर जायचं टॉससाठी. टीम मीटिंग करूनच या आणि निर्णय लगेच कळवायचा आहे. टॉससाठी स्टेजवर जायचं आहे. पहिला चेंडू. पंच नक्कीच दंडित करतायत. व्हाईट बॉल. काय चेंडू टाकलाय. ऑप्शन सोडून करण सोडा करायचा प्रयत्न करत होते. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. दांडी 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 गुल होतीये करण सोडा यांची. नवीन फलंदाज कर्णधार अजित. सुरेख चेंडू टाकलाय आनंद लोकी यांनी. पुन्हा एकदा बॉलर तयार. मारला फटका सुरेख आणि काय दिलाय. आणि पंचांच्या माध्यमातून पडद्याच्या आतमध्ये हात ठेवू नका. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी आपण नक्कीच घेतोय. धावसंख्या नक्कीच धावली आहे 22 धावांवरती. 2-2-2 22. 3 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडू नक्कीच जातोय. ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच 2 चेंडू निर्धाव गेली आहेत. त्या अगोदर एक चौकार नक्कीच आलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आनंद लोके यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. षटक क्रमांक 3 संपुष्टात. धावसंख्या स्थिरावली आहे ती 22 धावांवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 12 balls 33 रन्स रिक्वायर्ड. समीकरण थोडंसं अवघड आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत केलं जाऊ शकत नाही. सॅम्युअल केम्विन नवीन गोलंदाज. चला साई सिद्धी अंधेरी आणि यंग पॅकर माझगाव. टॉस झालाय का कॅप्टन? जरा स्टेजवर जा ना मॅडम. ताई फर्नांडिस मॅडम टॉस करायचा आहे. मोनिका ताई नाणेफेकीचा कौल नेक्स्ट मॅचचा. टॉस. हा ठीक आहे हरकत नाही.
5 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण नक्कीच करूया. अमोलदादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जाईल. ठीक आहे, ठीक, हरकत नाही. मारला फटका फसतोय आणि महत्वाचा गडी बाद होतोय. शुभम लोखंडे बाद. ताजुद्दीन आणि नक्कीच स्ट्राईक रोटेट नक्कीच होतोय. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न निष्फळ नक्कीच ठरतोय. समीकरण थोडस अवघड नाही, पण जड नक्कीच पाहायला मिळत आहे. मारल्या फटका सुरेख आजी त्यांच्या बॅटमधनं येतोय. पुन्हा एकदा धावसंख्या नक्कीच झाली आहे ती 27 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. घोषांकी क्षेत्रातील एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या होती ती 2828. हलकाच तटावलाय. एक धाव नक्कीच. 4 षटक या ठिकाणी नक्कीच संपुष्टात येत आहेत आणि शेवटचा आणि अंतिम षटक पॉवर प्ले. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 बॉल 26 रन रिक्वायर्ड. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती राहील, मॅच संपल्यानंतर लाईनअप लगेच व्हायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल ऑन ग्राउंड केला जाईल. घोषाची क्षेत्रातील एक धाव, एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळते आहे. 5 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल नक्कीच पंच दाखवत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंच संतोष राऊत यांच्या दिशेने चेंडू गेलाय. काल, आज आणि उद्या 2 नामांकित पंच नक्कीच पाहायला मिळत आहेत. नो बॉल घोषित केला जातोय आणि अजित या ठिकाणी बाद होत आहेत. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. नवीन बॅटर शिवा. चला, साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. ऑन ग्राउंड आपण दोन्ही संघाने
या मॅचच्या अंतर्गत ज्याने अत्यंत चांगली बॅटिंग केली आणि वैयक्तिक 31 धावा कुठल्या, ज्याच्या नावामध्ये रन आहे असा करण पाटील ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. आणि पारितोषिक व्यासपीठावर जायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. करण पाटील, कम ऑन द स्टेज. दोन्ही संघातील दोन्ही खेळाडू लाईनअप व्हा. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अमनजी विधाते आणि खेळाडूंचा नक्कीच परिचय करून दिला जाईल. चला लाईनअप व्हा प्लीज, बोथ ऑफ द टीम्स कॅप्टन्स प्लीज हरी अप. दोन खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण लाईनअप व्हायचंय. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. आणि नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जाईल अमनजी विधाते यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच ज्यांची संकल्पना सौ मोनिकाताई फर्नांडिस तसेच सौ दीपालीताई विधाते आणि त्यांच्यासोबत आलेले इतर सर्व मान्यवर फोटोग्राफरच्या माध्यमातून या ठिकाणी फोटो सेशन नक्कीच केलं जाईल. नाणेफेक नक्कीच केली जाते. प्राथमिक फेरीचा पहिला सामना साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर्स माझगाव. टॉस उडवलाय. अरे बाप, अरे प्लेयर आहे तिकडे, लक्षात घे.